छान टाइमपास केला. पण हे तुला मला माहिती आहे, लोकांना हे कारण सांगणार का? मुंबईत ट्रॅफिकचं कारण चालतं. दिसतोच मठ्ठा, सॉलिड डोकेबाज आहे. अरे बापरे, माझ्या एवढ्या मोठ्या भेटीत माझ्याबद्दल एवढंच कळलं. तसं तसं बरंच काही कळलंय, पण सगळं आताच का सांगू? आपण पुन्हा केव्हा भेटतोय? औषध संपलं की लगेच. करेन करेन, मी फोन करेन. हा नको, मी फोन करेन. नक्की येस नक्की. येस. ओके बाय 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 बाय. आता कुठे जावं? थालीपीठ की थेपला? दोन्हीकडे संवेदनशील वातावरण असणार. एकीकडे झाडू निघाला असणार तर दुसरीकडे दांडी हो. त्यातल्या तर थालीपीठ बरं आहे, 2 पावसाळे जास्त पाहिलेत. त्या ढोकळ्याकडे ढोकळ्यासारखी फुगली असणार. कुठं जावं? अरे येड्या, तू भटकतोस कुठे? हे घरी जा पहिला. मीना वहिनी सॉलिड भडकले आहेत. सांगतोस काय? अरे म्हणजे काय, तू पहिला बघ चिलखत बिलखत काहीतरी घाल आणि मगच घरी जा, नाही तर काय खरा नाही तुझा. तू पण चल ना सोबतीला. येड लागलं काय? हे पहिली त्यांची एक ओर होऊन जाऊ दे, मग येतो. नाही तर मला पण टाप. तुझ्यासारखे हेल्मेट नाही रे माझ्याकडे. नाही नाही बाबा, मी जातो. चल. अरे बापरे, जाऊ दे, थालीपीठला कसं तरी पटवूया आपण. भावना प्रधान. अरे भावना वहिनी. हाय हाय हाय. कशात भावना वहिनी? वहिनी नाही, मला भावना एवढंच म्हणा. मी भावना प्रधान. तेच भावना ताई. नाही ताई नाही, भावना. हो तेच भावना. या एकदा आणखीन. भावना. ओ गॉड. भावना. आणखीन एकदा. भावना. प्लीज. भावना. एकदा. माझ्या भावना समजून घ्या ना. तुम्हाला सांगू, खूप बरं वाटते तुमच्या तोंडून माझं नाव ऐकून. असं वाटतं वारंवार तुमच्या तोंडी माझेच नाव असावं. बापरे, भावना. 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 हे रस्त्यात बरं दिसतं का असं सगळं? नाही बरोबर आहे. मी विसरूनच गेले तुम्हाला सांगायला. तुमची बायको घरी वाट पाहते तुमची केव्हापासून. अरे बापरे. हो, म्हणजे तुम्ही घरी गेलात ना की घराचं रणांगणच आहे. बापरे, आता मला त्या घरी जायला पाहिजे. काय झालं हसायला? काय झालं? त्या घरी म्हणजे काय? नाही तर काय तुम्ही माझ्या घरी येणार? पोलीस तुमच्या घरी आलेले ते पोलीस. भावना. भावना. कशाला थांबवताय? अहो मी काय ऍक्सिडेंट केलेला नाही, कुणाचा खून केलेला नाहीये, मी सिग्नल पण मोडलेला नाहीये. कशाला थांबवताय? मी होम रूल तोडलेला आहे. होम रूल. काय? होम रूल म्हणजे घरचा नियम तोडलेला आहे. आता तुम्ही घरी गेलात ना, बायको भयंकर संतापलेली तुमची. अरे बापरे. घरात रणांगण होणार, राडा होणार, धुमशान होणार, मारामारी, तोडाफोड. बापरे, आता मला त्या घरी जायला पाहिजे. त्या घरी म्हणजे काय, माझ्या घरी येणार होते काय? नाही. मला एक सांगा, काय? तुम्ही मोहन देशपांडेच आहेत ना? हे मोहन देशपांडेच आहे ना? हा, ग्लॅड टू मीट यू. आय एम हवालदार बजरंग आवळे. पण कसं आहे ना, फार बेकार आहे तुमचं. तुमच्या अशा धंद्यामुळे बायको भयंकर वैतागलेली आहे तुमची. झोप येईना गेली तिला. कुठल्या म्हणजे तुम्हाला किती बायका आहेत? नाही, मला एकच बायको आहे. मग बापरे, तुम्ही नेमकं कुठून आलात? कुठून म्हणजे स्वतःच्या घरचा पत्ता विसरला का? ऍड्रेस विसरला? बांगला विसरला? नाही हो. घर विसरला? अहो नाही, तसं काही नाहीये. चला आता वाट लावतो. वाट दाखवतो तुम्हाला. चला. अहो पण तुम्ही अरे बाबा माझा. Don't fool. Don't fool. एक शब्द बोलू नकोस तू माझ्याशी. नेहमी मला काय काय सांगतोस. आपल्या सगळ्या वेळेस मी पटवून घेते. खोटं नको सांगूस तुम्हाला. तुला दिवसा डोळ्या मुलीबरोबर फिरायला लाज नाही वाटत? दिवसा डोळ्या नाही. आय एम सॉरी यार. उगाच गैरसमज करून घेऊ नको. आता काय समजवताय त्यांना?
वहिनी मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितलंय एका मुलीला यांच्या बरोबर. तुमच्या बाबा उगाच माझ्या बायकोचा गैरसमज कोण देऊ नका. हो मी सांगितलं मला फिरायला घेऊन जा तर नाही. तुझ्या गाडीत हवा नसते कधी. नाही पेट्रोल नसतं. सॉरी. मला सांग तू काल कोणाबरोबर होता? ह्यांच्या समोर सांगू? हो. अगं असं काय करतेस? परक्या माणसासमोर नवऱ्याशी भांडू नये असं तुझ्या आईने शिकवलं होतं ना. देव जाणं कधी शिकवलं होतं. पटलं ना हे बाकी खरं आहे. हिला पटकन पटलं ना. आता मला अर्धा तास दे मी तिला पटकन पटवून येतो. बघा वहिनी पुन्हा तिला म्हणजे गिराईक पटवून येतो म्हटलं मी. नाही मी आता तुला कुठे जाऊ देणार नाहीये. मी तुझ्या आवडीची पुरणपोळी केली आहे आणि गरमागरम कांद्याची भाजी पण करते. हसताय कशाला? हसत नाहीये रडतोय. काय सांगायचं तुम्हाला माझी बायको. माझाच खांदा सापडला तुम्हाला. दुसरा बघा ना. माझी बायको काय इतकी मस्त कांदा भाजी करायची. इतकी मस्त ती काढायची मी खायचो. ती काढायची मी खायचो. मी खायचो ती काढायची. ती काढायची. बस पोट भरलं. आता बायको कुठे असते? गरमा गरम कांदा भजी काढता काढता झाऱ्या सकट वर गेली. अरे वाचले बिचारे. एक काम करा. मी लाच घेत नसतो बरं. अहो लाच नाहीये. लाच घेत नसतो. ऐका नसतो मी लाच घेत. समोर जा नाक्यावर आरोग्य केंद्र आहे. तिकडे भजी काढतात. तिकडून तसं करतात. भजी काढायची तुम्ही पटकन खायची. भजी काढायची तुम्ही पटकन खायची. आरोग्य केंद्रात भजी. हा हल्ली मिळतात तिकडे भजी. भजी मिळायला होय, लागले. होय. लाच घेत नसतो आपण. तुम्ही भज्यासाठी द्यायला लागले म्हणून आपलं आरोग्य केंद्र तिकडे आहे. हा या. मी बघतो. काय काय एकदम सही सलामत आहेस तू. आता ह्याला पटवा. खराब वातावरणामुळे मॅच पुढे ढकलली गेली. अरे पण रात्रभर होतास कुठे? अरे वा म्हणजे नवीन प्रकार. अरे तू कोण आहेस? माणूस आहे का? कोण आहेस तू? मी देव माणूस आहे रे. मला अर्ध्या तासात पटकन पळायला हवं नाही तर लीना मला कच्चा खाईल. अच्छा लीना म्हणजे रात्रीवालं प्रकरण. हे आयुष्यभराचं प्रकरण आहे. म्हणजे तू कोण तिसरी नाही रे 8वी. आठवा किती आठवतच नाही. अरे ही दुसरी. दुसरी काय? बायको. म्हणजे तू 2 लग्न केलीस? बघ ना कशी झाली माझं मलाच कळलं नाही. म्हणजे इकडे केली तिकडे केली. अरे आज तू कॉलेज मोहन ऑफिसचा फोन पण लागते नाही. आणि इन्स्पेक्टर तो तर काय कामाचेच नाही. हा जाऊ माझी नवरी मिळाली. नवरी? पण तुम्ही मला नवरा शोधायला सांगितलं. हा तेच माझा नवरी मिळाली. काय नाही काय झालं तुम्ही सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे मी 30 जणांना पकडलं. पण त्यातल्या 15 जणांचं नाव मोहन होतं आडनाव देशपांडे नव्हतं. आणि उरलेल्या 15 जणांचं आडनाव देशपांडे होतं नाव मोहन नव्हतं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी त्याचा फोटोज देते. वहिनी नाही घाबरू नका. ही माझी सवय आहे. डोंट माइंड प्लीज. ही फोटोची आयडिया बेस्ट आहे. गे गेला शोध. वहिनी 1 दिवसाच्या आत तुमच्या नवऱ्याला शोधून काढ. कस अरे ही 2 घरं तू कशी काय मॅनेज करतो रे मोहन? सोपं असतं रे. कसं? आता लीना वहिनी टेलिफोन एक्सचेंज मध्ये सर्व्हिस करते. तिला नाईट शिफ्ट असते. तेव्हा 15 दिवस ड्युटी माझी इकडे असते. नंतरचे 15 दिवस माझी ड्युटी तिकडे असते. तेव्हा मी इकडे काय सांगतो की बाहेर दौऱ्यावर गेलो म्हणून. तू कशाला असतोयस? तुला माहितीये पुढे काय ते? उगाच हसतोयस. नंतर हस. हे बघ आता प्रत्येक नवरा आपल्या बायकोचा फोटो वॉलेटमध्ये ठेवतो की नाही? हा फोटो कोणाचा आहे? अरे हा तर मीना वहिनींचा फोटो. आणि हा हे तुझं ते ही बायको आहे माझी. वा मोहनराव वा. हो तुमची 2 लग्न झालेली असताना देखील तुम्ही